नमस्कार बंधू भगिनींनो, 6 जानेवारी दरवर्षी आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन किंवा दर्पण दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो। या संबंधाने सर्वप्रथम मी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचे, मग ते प्रिंट मीडियातले असोत की इलेक्ट्रॉनिक मीडियातले असोत, या सर्वांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं सामाजिक कार्य निपक्षपातीपणे घडो अशा प्रकारची अपेक्षाही व्यक्त करतो। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवसच आपण पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी संपन्न करत असतो आणि म्हणून आपल्याला सुरुवातीलाच बाळशास्त्री जांभेकर यांचं जीवन कार्य थोडक्यामध्ये सुरुवातीला समजून घेणं महत्वाचं आहे। असं म्हणतात की खींचो न कमान को न तलवार निकालो, खींचो न कमान को न तलवार निकालो, जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो, जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो, अशा अकबर इलाहीबादी यांच्या या ओळी वृत्तपत्राचं महत्व विशद करणाऱ्या आहेत। पत्रकारितेबद्दलचा विचार आपण नंतर पाहूया। सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दलचा जीवनचरित्राचा आढावा आपण इथे घेऊया। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले या ठिकाणी पिता गंगाधर शास्त्री यांच्या पोटी 6 जानेवारी 1812 रोजी झाला। कधी झालेला आहे? 6 जानेवारी 1812 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका जो आहे त्या तालुक्यातील पोंबर्ले नावाच्या गावी या ठिकाणी झालेला आहे। त्यांचं पूर्ण नाव जर सांगायचं म्हटलं तर बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर असं आहे। आद्य समाज सुधारक, आद्य इतिहासकार, सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधलं जातं। आपल्याला आश्चर्य वाटेल पण हे सत्य आहे की त्यांना संस्कृत भाषा येत होती, बंगाली, फारसी, गुजराती, मराठी अशा विविध भाषा इंग्रजीसह त्यांना येत होत्या, अत्यंत चांगल्या पद्धतीने येत होत्या। भूगोल, गणित या विषयामध्ये त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली होती। भूगोल आणि गणित या विषयामध्ये अत्यंत तज्ञ म्हणून त्यांचा उल्लेख किंवा नावलौकिकही राहिलेला आहे। समाजाला ज्ञान देण्यासाठी व ज्ञानाचा प्रचार करण्यासाठी, जसे की आपण संतांच्या बद्दल पाहतो तशाच पद्धतीनं समाजाला ज्ञान देण्यासाठी आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते स्वतःचा पैसा खर्च करून काम करताना दिसतात। अशी लोक आपल्याला फार कमी बघायला मिळतात की समाजाच्या उत्थानासाठी, समाजाला प्रबोधन करण्यासाठी, समाजाला ज्ञानी बनवण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून काम करणारी माणसं समाजात फार कमी बघायला मिळतात। त्यापैकीतले एक म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत। ते असं म्हणायचे की प्रत्येक शिक्षकानं 100 पट ज्ञान संपादन केलं तरच तो 10% तरी ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ शकतो। म्हणून शिक्षकांनी अधिकाधिक ज्ञान प्राप्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे। त्यांचा स्त्री शिक्षण विषयक दृष्टिकोन बघा, पाश्चात्य शिक्षणाच्या बद्दल धर्म शिक्षण, इतिहास संशोधन, वाचन, शिलालेख वाचन, ताम्रलेख वाचन या प्रकारचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। त्यांनी हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास, इंग्लंडचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास व ज्ञानेश्वरीची पहिली छापील पोथी जी की पाठभेदासह संपादित केलेली आहेत, असे अनेक ग्रंथ जांभेकरांनी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशित केलेले आहेत। खरं तर इंग्रजीमधून लिहिणारे ते पहिले भारतीय विद्वान ठरलेले आहेत त्या काळामध्ये। याबरोबरच त्यांनी रेक्टर, मराठी शाळाचे इन्स्पेक्टर,
अक्कलकोट इथे युवराजाचे शिक्षक, प्रोफेसर इत्यादी नोकरीची पदेही सांभाळलेली आहेत. याबरोबरच समाज सुधारणा व ज्ञान प्रसाराचं काम ते करत राहिलेले आहेत. आणि त्यांनी 6 जानेवारी 1832 ते 26 जून 1840 म्हणजे एकूण 8 वर्ष त्यांनी द बॉम्बे दर्पण कोणतं वृत्तपत्र चालवलेलं आहे तर द बॉम्बे दर्पण हे 32 ते 40 या 8 वर्षामध्ये मराठी भाषेतल्या पहिलं वृत्तपत्र संपादित करण्याचं काम केलेलं आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की पहिलं द बॉम्बे दर्पण नावाचं मराठी वृत्तपत्र त्यांनी 1832 ते 40 या कालावधीमध्ये चालवलेलं आहे. पहिल्यांदा जेव्हा हे वृत्तपत्र सुरू केलं तेव्हा ते पाक्षिक पहिल्या 4 महिन्यामध्ये पाक्षिक रूपामध्ये निघत होतं. त्यानंतर त्याला साप्ताहिक रूपामध्ये त्यांनी काढलेलं आहे. या वृत्तपत्रामध्ये प्रत्येक पानाचे 2 भाग त्यांनी केलेले होते. त्यापैकी एक भाग मराठीतून तर दुसरा भाग इंग्रजीमधून प्रकाशित केला जात असे. लक्षात आलं का? मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषातनं एक भाग ते वृत्तपत्राच्या पानाचा प्रकाशित करत असायचे. आणि हे वृत्तपत्र काढण्याच्या पाठीमागची भूमिका काय होती तर समाज सुधारणा, स्वदेशाबद्दलचा अभिमान लोकांच्या मनामध्ये निर्माण करणं हे उद्दिष्ट या वृत्तपत्र प्रारंभ करण्याच्या पाठीमागचे होते. त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं एक मासिकही चालविण्याचं काम केलेलं आहे. कधी? 1840 ला मासिक चालवलंय. कोणतं? ज्याचं नाव आहे दिग्दर्शन. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. जांभेकरजी हे पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते होते. पाश्चात्य विद्येची अवहेलना त्यांनी केलेली नाहीये. पाश्चात्य विद्या ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून पाश्चात्य विद्येचे पुरस्कर्ते राहिलेले आहे ते. त्यांचं मत होतं की पाश्चात्य विद्येमुळेच आपल्याला समाजामध्ये जे आपले अज्ञान आहे आणि अज्ञानामुळं जो काही ज्ञानाचा अंधकार म्हणजे ज्ञान न मिळण्याचा अज्ञानाचा अंधकार पसरलेला आहे तो दूर करायचा असेल तर पाश्चात्य विद्येला शरण गेल्याशिवाय किंवा पाश्चात्य विद्येचा या ठिकाणी आग्रह धरल्याशिवाय किंवा तिची कास धरल्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाहीये. आणि म्हणून ते पाश्चात्य विद्येसाठी आग्रही राहिलेले आहेत. जांभेकरजी हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते सुधारक राहिलेले आहेत. त्यांनी ज्यांनी धर्मांतर केलेलं आहे अशा लोकांना शुद्ध करून आपल्या धर्मामध्ये घेण्याचं देखील काम केलेलं आहे. कुठल्या ना कुठल्या कारणानं जे आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये गेलेले आहेत अशांना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि या गोष्टीसाठी त्यांना त्या कालावधीतले जे कोणी प्रस्थापित असतील धर्माच्या क्षेत्रातले त्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. असं असलं तरी त्या विरोधाला त्यांनी जुमारलेलं नाहीये. त्यांचं म्हणणं हेच होतं की चांगल्या समाज रचनेची विवेकी समाज रचनेची उभारणी या देशामध्ये झाली पाहिजे. यासाठी ते सतत प्रयत्न करत राहिलेले आहेत. वयाच्या 18व्या वर्षी जांभेकरजींनी बाळशास्त्रीजींनी वयाच्या 18व्या वर्षी म्हणजे 1830 साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ते उपसचिव झालेले आहेत व त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजेच 1832 मध्ये त्याचे ते सचिव म्हणून देखील कार्य करताना दिसतात. इसवी सन 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक बनण्याचा मान देखील मिळवणारे या देशातले पहिले गृहस्थ जर कोण ठरले असतील तर ते बाळशास्त्री जांभेकर ठरलेले आहेत. 1840च्या सुमारास त्यांनी द बॉम्बे दर्पण वृत्तपत्र बंद पडलं. त्यानंतर जांभेकरांनी भाऊ महाराज ज्यांचं नाव गोविंद विठ्ठल कुंटे यांच्या सहकार्यानं मराठी भाषेतलं पहिलं मासिक काढलं ज्याचा उल्लेख यापूर्वीच मी केला ज्याचं नाव आहे दिग्दर्शन. तर दर्पण आणि दिग्दर्शन या 2 गोष्टी आपण त्यांनी केलेल्या लक्षात घेतल्या पाहिजेत. दिग्दर्शन मासिक प्रकाशित करण्यामाग काय उद्देश होता त्यांचा तर या मासिकाच्या माध्यमातून ते भौतिक शास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता.
हे भौतिकशास्त्रामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान या दर्पण मासिकाच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचं काम, ज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते करताना दिसतात. इसवी सन 1845 मध्ये मुंबईमधील पहिल्या ट्रेनिंग कॉलेजचे संपादक बनण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राचे आद्य ऋषी, व्यासंगी पंडित, राष्ट्रजागृतीचे अग्रदूत अशा विविध नामाभिधानांनी देखील त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो, कारण तशा प्रकारचं कार्य त्यांनी केलेलं आहे. 1832 बाळशास्त्र जांभेकरांनी, कधी 1832 मी यापूर्वी उल्लेख केला होता आपण, अक्कलकोटच्या युवराजचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. कधी 1832 विधवेच्या दुर्दशेची जाहीर चर्चा सर्वप्रथम जर इथे कुणी केली असेल तर ती जांभेकरांनी केलेली आहे. विधवा विवाहाला शास्त्रीय आधार म्हणून गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून त्या संदर्भात ग्रंथ लिहून घेण्याचं काम देखील यांनी केलेलं आहे. एल्फिन्स्टन कॉलेजात ते बीजगणित व ग्रहगणित हे विषय शिकवण्याचं काम करत असायचे. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा बहुमानही दिलेला आहे. त्यांच्या या कार्याला या ठिकाणी दखल घेऊन इंग्रज सरकारने, ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस नावाचा बहुमानही दिला होता. बाळशास्त्री जांभेकरांनी दिग्दर्शन जे मासिक काढलेलं आहे त्याच्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेल्या लेखामुळे त्यांना हा जस्टिस ऑफ पीस हा ब्रिटिशांच्याकडनं पदवी दिलेली आहे, बहुमान दिलेला आहे, हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून आपल्याला माहिती आहे त्यांना ओळखलं जातं आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन किंवा दर्पण दिन म्हणून या देशभर साजरा केला जातो. आणि या दिवशी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींचा सन्मान केला जातो, त्यांना पुरस्कार दिले जातात आणि अशा पद्धतीनं लोकशाहीचा हा जो चौथा खांब आहे त्याचा गौरव या दिवशी केला जातो. संध्येचे भाषांतर नावाचा ग्रंथ जांभेकरांनी लिहिलेला आहे. कोणता? संध्येचे भाषांतर. जांभेकरांनी बालविवाह प्रथेच्या विरोधात काम केलेलं आहे. स्त्री शिक्षण झालं पाहिजे, विधवेचे विवाह झाले पाहिजेत, या प्रकारचे जे सामाजिक प्रश्न तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये आवासून उभे होते, तर याबद्दल पहिल्यांदा लिहिण्याचं आणि त्याबद्दल बोलण्याचं काम त्यांनी केल्यामुळं स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून देखील जांभेकर शास्त्रींचा सन्मानानं आपल्याकडे उल्लेख केला जातो. ते म्हणतात की आपलं राज्य का गेलं आणि इंग्रजांचं राज्य देशामध्ये का आलं, काय कारण आहे आपलं राज्य जाण्याचं आणि इंग्रजांचं राज्य आपल्या देशामध्ये येण्याचं, तर याचं अचूक निदान करणारा महाराष्ट्रातील पहिला विचारवंत जर कोण असेल तर ते आहेत बाळशास्त्री जांभेकरजी. इतिहास संशोधक, शिक्षण तज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, दर्पणकार, सुधारक म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागतो. पत्रकार दिन तर अशा पद्धतीने आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचा थोडक्यात परिचय, त्यांचा जन्मदिवसाच्या निमित्तानं दर्पण दिन किंवा पत्रकार दिन आपण साजरा करत असल्यामुळे करून घेणं महत्वाचं होतं आणि म्हणून मी सुरुवातीला जांभेकरांच्या कार्याबद्दलचा थोडक्यात परिचय आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि ज्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं पत्रकार दिन साजरा केला जातो त्या पत्रकारितेबद्दलही आपण थोडंसं आता विचार करणार आहोत. मी आपल्याला सांगितलं की पत्रकारिता ही लोकशाहीमध्ये चौथ्या खांबाचं काम करते आणि म्हणून आजही आपल्या देशामध्ये लोकशाही इतक्या वर्षानंतरही टिकून आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही टिकून आहे. त्याचं कारण जर अनेक काही असतील तर त्यामध्ये सजग पत्रकारिता हे देखील आहे, हे आपल्याला विसरता येत नाही आहे. आता पत्रकारितेचा प्रारंभ कधीपासून झाला याबद्दलचा आपल्याला निश्चित असं काही सांगता येत नाहीये, परंतु असं म्हणता येईल की सत्ययुगामध्ये नारद मुनी हे देवतांचे पत्रकार म्हणून काम करण्याचं करत होते. सत्ययुगामध्ये
ही पत्रकारितेचा प्रारंभ झालेला आहे, कारण त्या कालावधीमध्ये देवांचे पत्रकार जर कोण असतील तर ते नारद मुनी होते. कारण नारद मुनी आपल्याला माहिती आहे की प्रत्येक लोकांमध्ये इकडच्या तिकडं बातम्या पुरविण्याचं काम करत असायचे आणि म्हणून ते जगातले पहिले पत्रकार मानले गेले पाहिजेत. आणि म्हणून आपल्याकडं पत्रकारितेचा इतिहास फार प्राचीन आहे. परंतु आधुनिक पत्रकारिता ही आता बऱ्याच प्रमाणामध्ये बदललेली आहे, हेही विसरता येत नाही आहे. खरं तर आधुनिक समाजाचे डोळे जर कोण असतील तर ते पत्रकार आहेत. समाजामध्ये गुरु आणि पत्रकारांची भूमिका अलीकडच्या काळामध्ये अत्यंत महत्वाची आहे. कुणाची? गुरु आणि पत्रकारांची भूमिका. दोघेही अनिष्टांचा नाश करून इष्ट समाज निर्मितीसाठी प्रयत्न करत असतात. म्हणजेच सदरक्षणाय खल निग्रणाय ही भूमिका जर या जगामध्ये कोण पार पाडत असेल तर ते पत्रकार पाडतात, नव्हे त्यांनी पाडली पाहिजे असंही इथं म्हणता येतं. पत्रकारितेला इंग्रजीमध्ये जर्नलिझम असं म्हणतात. हा शब्द जो आहे तो फ्रेंच शब्द असून जर्नी पासून निर्माण झालेला आहे. याचा अर्थ आहे प्रत्येक दिवसाच्या कामाचे व घटनांचे विवरण प्रस्तुत करणे. जर्नलिझम जो शब्द आलेला आहे तो फ्रेंच भाषेतला शब्द आहे आणि याचा अर्थ काय होतो? जर्नी या शब्दापासून बनलेला आहे आणि याचा अर्थ होतो की प्रत्येक दिवसाच्या कामाचं आणि घटनांचं विवरण प्रस्तुत करणे म्हणजे जर्नलिझम. समाजातील संस्कृती आणि विकृती, वास्तव आणि आदर्श, विकास अविकास, बदलती मूल्य याबद्दलचा दृष्टिकोन पत्रकारितेतूनच मिळतो. संसदेपासून झोपडपट्टीपर्यंत, मोठ्या शहरांपासून वाडी तांड्यांपर्यंत, श्रीमंतांपासून मजुरांपर्यंत, शोषित शोषक या सर्वांच्या अधिकाराच्या संरक्षणाचं काम जर कोण करत असेल आपल्या लेखणीच्या माध्यमातनं किंवा मग आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वेगवेगळ्या पत्रकारितेचे स्वरूप आहेत तर ते पत्रकारच करत असतात. आता पत्रकारितेचे उद्देश कोणते आहेत हेही आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. पत्रकारितेच्या उद्देशांच्या मध्ये पहिला उद्देश आहे की समाजातील अति तीव्र गतीने सूचना व ज्ञान प्रसार करणे. समाजामध्ये अत्यंत जलद गतीने सूचनांचा प्रचार प्रसार करणे, ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं हे पत्रकारितेचा उद्देश आहे. समाजाच्या विकासासाठी हातभार लावणे. समाजाच्या विकासाला अनेक घटक हातभार लावत असतात, त्यामध्ये पत्रकारांचा देखील हातभार अत्यंत महत्वाचा आहे. समाजाच्या विकासाला हातभार लावण्याचं काम पत्रकारिता करते. जनतेत जागरूकता निर्माण करण्याचं काम, जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते पत्रकारच करतात. मनोरंजनाची भूक भागविण्याचं काम देखील पत्रकारिता करते, हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. विश्वबंधुत्वाची भावना विकसित करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातूनच होतं. आणि हे विश्वचे माझे घर किंवा विश्व कुटुंबकम ही जी संकल्पना आणलेली आहे तिला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आणण्यामध्ये पत्रकारितेचं मोठं योगदान असलं पाहिजे किंवा असावं, हाही या पत्रकारितेचा उद्देश आहे. मानव मूल्यांच्या विकासासाठी योग्य वातावरण तयार करणे. मानवी मूल्य जी की समाजामध्ये जर अधपतनाला जात असतील, मूल्यांचा नायनाट होत असेल तर या मूल्यांना पुन्हा समाज व्यवस्थेमध्ये प्रस्थापित करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून झालं पाहिजे. शांततेसाठी प्रयत्न करणे. पत्रकारिता ही काही गावागावामध्ये लोकांच्या मध्ये, समाजामध्ये, देशामध्ये भांडणं लावण्याचं काम करत नाहीये, तर काय करते ती शांतता प्रस्थापित करण्याचं काम करावं पत्रकारितेनं, हेही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. समाजाला योग्य दिशादर्शन करणे, होकायंत्राची भूमिका या ठिकाणी पत्रकारितेला लोकशाहीमध्ये पार पाडावी लागते. म्हणूनच समाजाला योग्य दिशेचं निर्देश करण्याचं काम पत्रकारितेनं करावं. शासन आणि जनता यात सेतू बनून काम करणे. एका बाजूला शासन आहे आणि दुसऱ्या बाजूला जनता आहे, तर या शासनाच्या आणि जनतेच्या मध्ये सेतू बनून या ठिकाणी
दोघांच्या मध्ये समन्वय घडवून आणून जनतेचा पर्यायानं समाजाचा विकास घडवून आणण्याचं काम पत्रकारितेमध्ये झालं पाहिजे. सामाजिक सांस्कृतिक मूल्यांचं संरक्षण व संवर्धन करणे, सत्याचा पक्ष लावून धरणे. पत्रकारितेचं अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट काय असेल तर सत्याचा पक्ष लावून धरायचा. आणि मग त्यासाठी आपल्याला काही जरी किंमत चुकती करावी लागली तरी ती करण्याची तयारी ठेवणं आणि समाजामध्ये सत्याचा पक्ष लावून धरणं हे पत्रकारितेचा धर्म आहे. समाजातील अपराध असेल, हिंसा असेल, द्वेष आणि अशांती नाहीसी करण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे एका अर्थानं निरोगी समाज निर्माण करण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून झालं पाहिजे. भ्रष्टाचाराचा निर्मूलन, मग तो दंभाचार असेल, भ्रष्टाचार असेल, हिंसाचार असेल, अनाचार असेल, तर या सगळ्यांना समाजाला मुक्त करून एक सुदृढ समाज निर्माण करण्याचं काम पत्रकारितेला करणं महत्वाचं, त्याच्याकडनं त्याची अपेक्षा आहे. सर्व धर्म समभाव ठेवून समाजात समन्वय घडवून आणणं. पत्रकारांनी काय केलं पाहिजे तर सर्व धर्म समभाव, हा माझ्या धर्माचा म्हणून याचा उदो करेन आणि तो दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून त्याची टीका टिप्पणी करेन, धर्मामध्ये जातीमध्ये द्वेष निर्माण होईल, अशा प्रकारचं काम पत्रकारितेला करायचं नाही आहे. तर सर्व धर्म समभाव ठेवून समाजामध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे. अन्यथा आज आपण वर्तमानामध्ये बघतो आहोत की एखादी घटना घडली की त्या घटनेचं राजकारण करून विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काम, एका विशिष्ट जातीला टार्गेट करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम जर पत्रकारितेच्या माध्यमातून व्हायला लागलं तर मग चांगला समाज, शांत समाज निर्माण होऊ शकणार नाहीये. तर त्यामधून द्वेषाचं वातावरण, चित्र निर्माण होऊ शकतं. पण हे होणार नाही याची काळजी संयमी पत्रकारांनी घेतली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी धडपडत राहणे, राष्ट्रामध्ये एकात्मता निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी सतत धडपड करायची आहे आणि त्यासाठी पत्रकारितेनं काम केलं पाहिजे. महिला, बालक व शोषितांच्या उत्थानासाठी प्रयत्न करणं महत्वाचं काय आहे. महिलांचा विकास झाला पाहिजे, कारण ज्यांचं अनेक वर्ष त्यांना सीमित ठेवलं गेलं, ज्यांचं शोषण केलं गेलं, बालकांचं शोषण केलं गेलेलं आहे. आणि या पद्धतीशी बालक, महिलांशिवाय अन्य जे कोणी शोषित असतील तर त्यांचा पक्ष उचलून धरायचा आहे आणि शोषकांच्या विरोधामध्ये आघाडी उघडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून झालं पाहिजे. आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देणे, आपल्या देशाबद्दल जास्तीत जास्त प्रेम कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करणे आणि आत्मनिर्भर समाज निर्माण करणं. समाज कसा निर्माण झाला पाहिजे तर आत्मनिर्भर समाज निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न पत्रकारितेच्या माध्यमातून व्हावा, अशी काही उद्दिष्ट पत्रकारितेच्या पुढे आहेत किंवा हे पत्रकारांचे धर्म आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानुसार काळानुरूप परत्वे विकसित ज्ञानासह समाजाला अद्ययावत बनवणे. जुने जाऊ द्या मरणा लागोनी, जाळून किंवा पुरून टाका, असं मराठी कवी म्हणाला. त्याप्रमाणे पत्रकारांनी देखील काळानुरूप जो बदल झालेला आहे तो बदल लोकांच्या गळी उतरवायचा आणि नव मतवादी आधुनिक समाज निर्माण करण्याचं काम पत्रकारांनी केलं पाहिजे, असाही आपल्याला इथे आजच्या दिवशी लक्षात घेणं गरजेचं आहे. यासारखे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून पत्रकारांनी काम करणं महत्वाचं आहे. पत्रकार आपण पाहतो की अनेक संकटांच्या वेळेमध्ये आघाडीवर राहून काम करताना आपण पाहतो. कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी पत्रकारांनी या महामारीची रिपोर्टिंग करताना आपले जीव गमावलेले आहेत. अनेक पत्रकार सीमेवर जाऊन रिपोर्टिंग करताना या ठिकाणी हौतात्म्य पत्करलेले आपण पाहतो आहोत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अनेक संकटांच्या कालावधीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे लोकसेवा करणारे पत्रकार आपण पाहतो. पण हे असं काम करत असताना पत्रकार हा निर्भीड असला पाहिजे आणि त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो निष्पक्ष असला पाहिजे. दुर्दैवानं आज आपण पाहतोय की हरेक पत्रकारितेत काम करणारा सगळेच असे आहेत अजिबात मी म्हणणार नाहीये, परंतु अशी चर्चा मात्र ऐकायला मिळते
की बरेच पत्रकार हे विशिष्ट पक्षाचा चष्मा, मग जातीचा असेल, धर्माचा असेल, पक्षाचा असेल, जो कोणता असेल चष्मा लावून जर एखाद्या घटनेचं शब्दांकन करत असतील तर ते लोकशाहीच्या दृष्टीनं किंवा निकोप आणि निरोगी समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं घातक ठरतं. म्हणून निर्भीड पत्रकार असलेच पाहिजेत, परंतु तो निष्पक्ष असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि हा जो विश्वास निपक्षपातीपणाचा पत्रकाराच्या बाबतीमध्ये आजपर्यंत आपण ठेवत आलो आहे तो तसाच राहील याची काळजी पत्रकारांनी घेणं गरजेचं आहे. आपण पाहतोय की या क्षेत्रामध्ये देखील अलीकडच्या काळामध्ये बरीच काही स्वार्थी माणसं घुसलेली आपल्याला दिसतात. खरं तर एखाद्या घटनेबद्दलचं शब्दांकन करताना त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होतील या गोष्टींचा सांगोपांग विचार करून समाज स्वास्थ्य बिघडणार नाहीये यासाठी चा विचार करून एखादी मला वाटतं की शब्दांकन केलं तर ते अत्यंत महत्वाचं राहील. अन्यथा उथळ बातम्या करायच्या आणि TRP वाढवण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी, आपल्या वृत्तपत्राचा खप वाढवण्यासाठी अशा पद्धतीच्या जर आपण उथळ आणि चुकीच्या बातम्या पेरत गेलो तर त्यातनं स्वतःचा स्वार्थ साधला जाईल आर्थिक, परंतु समाजाचं जे नुकसान होणार आहे कधीच न भरून निघणार ते मात्र कशानंही भरून निघू शकणार नाहीये. आणि ही पत्रकाराच्यासाठी अधार्मिकता आहे. तर ते पत्रकारितेच्या धार्मिकतेला धरून नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता ही वेगळी होती. स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता, तिच्या पुढचे आव्हानं वेगळे आहेत. आणि आता नजीकच्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये बराच बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 1990च्या क्षेत्रात आमूलाग्र 90 नंतर या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. अलीकडं आदर्शाकडून आपण व्यावसायिकतेकडे जातो आहे की काय असं म्हणावं अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. या क्षेत्रामध्ये रेडिओ, टेलिव्हिजन, इंटरनेट आल्यामुळं सुद्धा बराचसा बदल पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये झालेला दिसतो आहे. आज पत्रकारितेमध्ये शोध पत्रकारिता, आर्थिक पत्रकारिता, ग्रामीण पत्रकारिता, विकास पत्रकारिता, व्याख्यात्मक पत्रकारिता, खेळ पत्रकारिता, कोणती खेळ पत्रकारिता, फिल्म पत्रकारिता, रेडिओ व दूरदर्शन पत्रकारिता, विधी पत्रकारिता व अन्य अशा विविध पत्रकारितेचे वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील या क्षेत्राच्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आणि आता त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत याची जाण आणि भान मला असं वाटतं की या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना असणं गरजेचं आहे. आजचं युग हे LPGचं युग आहे. L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, G म्हणजे ग्लोबलायझेशन, ज्याला मराठीमध्ये खाऊजा धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं हे युग आहे. हे 21वं शतक आहे. हे इंटरनेटचं, कम्प्युटरचं युग आहे. तर या कालावधीमध्ये पत्रकारिते क्षेत्रात काम करत असतानाच्या एक वेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत. हे त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. समाजाला वेळोवेळी दिशादर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पत्रकारांनी केला पाहिजे. असं म्हणतात की पत्रकाराच्या दूरदृष्टीवरच त्या समाजाचं व देशाचं भवितव्य अवलंबून आहे. त्या देशातले पत्रकार किती दूरदृष्टी ठेवून पत्रकारिता करतात यावरतीच त्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. इतका महत्वाचा हा लोकशाहीचा चौथा खांब आहे याची जाणीव असणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडे आपण प्रिंट मीडिया आलेला आहे. प्रिंट मीडिया तर पूर्वीपासूनच आहे, परंतु आता इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठ्या प्रमाणावरती कार्यरत झालेला आहे आणि त्यामुळे आता अधिक जलद व सोप्या पद्धतीनं आपल्याला माहिती, ज्ञान पुरवणं सोपं झालेलं आहे. परंतु हे करत असताना याचे दुष्परिणाम, चुकीचं ज्ञान किंवा माहिती पसरून होणार नाही याची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. म्हणून पत्रकारितेचे वरील सर्व मला असं वाटतं की धर्म किंवा कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून पत्रकार बंधू भगिनींनी काम करणं अपेक्षित आहे. तसंच पत्रकार बांधवांना काम करण्यासाठी समाजानं देखील निकोप वातावरण निर्माण करून दिलं पाहिजे. त्यांना देखील त्यांच्या जीविताची हमी आपण निर्माण करून दिली पाहिजे. त्यांना चांगल्या पद्धतीनं
आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करता येईल यासाठीच्या काही तरतुदी मला असं वाटतं की शासनानं करून आर्थिक दृष्टिकोनातून देखील त्यांना स्वावलंबी बनवलं पाहिजे आणि त्यांच्या बाजूनं काही कायदे देखील कठोर असले पाहिजेत की शोधपत्रिका करतोय, सत्यपत्रिका करत असताना त्याला कुठल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाही यासाठीचं संरक्षण, यासाठीची जबाबदारी देखील आपण समाजानं निर्माण करून देणं गरजेचं आहे. आपण पाहिले की एकेकाळी पत्रकारांचा एक दरारा या समाजव्यवस्थेमध्ये राहिलेला होता. मग तो आदरयुक्ताने नियुक्तियुक्त अशा प्रकारचा होता. भल्या भालांना पत्रकारितेच्या लेखणीचं भय वाटत गेलेलं आहे, घाम फुटत गेलेला आहे. तसाच आजही आहे, नाही असं नाही आहे, परंतु इतके काही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये लोक आलेले आहेत की एक जण ही बाजू खरी आहे म्हणतो, तो दुसरा जण दुसरी बाजू खरी आहे आणि मग या द्विधा अवस्थेमध्ये नेमकी कोणती बाजू खरी हे समाजासमोर येत नाही आहे. तर असं होता कामा नये या दृष्टिकोनातून देखील या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये अत्यंत चांगला समाज घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, वृत्तपत्र काढले आणि त्यातून समाज मन घडवण्याचं काम केलं, तशाच प्रकारचं काम आपणही सगळ्यांनी करावं. बरीच पत्रकार खूप चांगलं काम करत आहेत, तर त्यांच्या कामाचं खरोखरच अभिनंदन मी स्वतः करतो. परंतु जे कुठेतरी पत्रकारिता करत असताना पक्षपात करत असतील, जातीच्या धर्माच्या नजरेतनं एखाद्या घटनेकडे पाहत असतील आणि समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम किंवा पाप जर करत असतील, तर मला असं वाटतं की आजच्या पत्रकार दिनी कुठेतरी आम्ही पुन्हा पाहावे, काढूनी चष्मा डोळ्यावरचा या दृष्टिकोनातनं आपण पाहणं गरजेचं आहे. आणि चुकीच्या बातम्या आपल्याकडनं पेरल्या जाणार नाही आहेत. एखादी बातमी उशीर आली तरी चालेल, एखादी बातमी आपल्याला नाही दिली तरी चालेल, पण एक चुकीची बातमी समाजाचं स्वास्थ्य बिघडवू शकते आणि लोकशाही खिळखिळी होऊ शकते. ते होणार नाही यासाठीची प्रामाणिकता, यासाठीचे प्रयत्न माझ्यासह आपण सगळ्यांनी करावेत अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा या क्षेत्रामध्ये जीव तोडून अत्यंत प्रामाणिक काम करणाऱ्या सगळ्या पत्रकार बांधवांना या दर्पण दिनाच्या, पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. नमस्कार.